नमस्कार मंडळी, आज आपण चाललोय घारापुरी एलिफंटा केव्स येथे आणि त्याआधी आपण निघालो पहिलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे। तर पुढे स्टेशनला आपले दोन मित्र थांबले होते, त्यात योगेश पहिला मला भेटला। त्यानंतर मी बस डेपोला पोहोचलो। बस डेपोला पोहोचला की आपला मित्र भेटला सतीश। त्यानंतर गेटवे ऑफ इंडियाची तिकीट होती 12 रुपये। आपल्याला जायचं होतं गेटवे ऑफ इंडियाला। गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी 116 नंबरची बस भेटते। त्यानंतर चेकिंग होते इथे गेटवे ऑफ इंडियाला। त्यानंतर आपण पोहोचतो गेटवे ऑफ इंडियाला। सकाळची आपली 9ची पहिली बोट असते आणि इथं ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया बघायला भेटते। गेटवे ऑफ इंडियाच्या इथूनच आम्ही एलिफंटाची 290 रुपये रिटर्न तिकीट काढली होती। त्यानंतर आम्हाला बोटीमध्ये भेटतं सेफ्टी जॅकेट, ते आम्ही प्रत्येकाला घालणं कंपल्सरी होतं। त्याच्यानंतर मग आम्ही समुद्राचा आनंद घेत आम्ही चाललो होतो आमच्या दिशेने एलिफंटा केव्स येथे। त्यानंतर मग समुद्रामध्ये पण भरपूर मोठ्या मोठ्या बोटी आम्हाला दिसल्या, जहाज दिसले। तो आनंद घेत आम्ही निघालो पुढच्या दिशेने। अजून एक मोठी जहाज आम्हाला दिसली, देश विशाल। तर आपला मित्र एसे व्हिडिओ सतीश, तो स्वतः सिंगर आहे आणि तो स्वतः कोळी गीत आता गात होता। त्यामुळे आम्ही त्या आनंद घेत आम्ही पोहोचलो किनाऱ्यावरती घारापुरी येथे। त्यानंतर मग आम्ही थोडं पुढे गेलो आणि इथं आजूबाजूला खाण्यापिण्याचे स्टॉल होते, पण त्याआधी आम्ही गेलो टॉय ट्रेनमध्ये। टॉय ट्रेनची पर पर्सन होती 15 रुपये। त्यानंतर आम्ही 5 जणांची तिकीट काढली, टॉय ट्रेनमध्ये बसलो, मस्तपैकी मजा घेत आम्ही चाललो घारापुरी स्टॉपला। त्यानंतर आमची स्टॉप आल्याच्यानंतर आम्ही पोहोचलो एलिफंटा आईसलँड, घारापुरी एलिफंटा। त्यानंतर आम्हाला भेटले मंकीज। मग आम्ही 120 पायऱ्या चढून एलिफंटा केव्स जवळ पोहोचलो। नंतर एलिफंटा केव्सची आम्ही तिकीट काढली, पर पर्सन 40 रुपये होती। त्यानंतर मी गेलो आतमध्ये गेल्याच्या नंतर इथे आपल्याला पहिली गुफा भेटली। टोटल इथे 7 गुफा आहेत, 2 ते 2.5 हजार वर्षापूर्वीची इथं प्राचीन काळातील गुफा आहे। इकडे टोटली आपल्याला भगवान शिवशंकर यांचे अनेक रूपे तुम्हाला बघायला भेटतील आणि इथे बघा, आणि प्रत्येक गुफेमध्ये तुम्हाला शिवलिंग पण बघायला भेटतील। इथे त्रिमूर्ती तुम्हाला शिवशंकराच्या रूपात बघायला भेटेल। त्यानंतर महागणपती आपल्याला बघायला भेटतो। त्यानंतर अनेक गुफे बघून झाल्याच्या नंतर त्यानंतर मला भूक लागते, त्यानंतर थोडीशी मॅगी वगैरे खाऊन घेतो। त्यानंतर आपण जातो दुसऱ्या स्पॉटला, जिथे 2 मोठ्या तोफा ठेवलेल्या असतात। 500 मीटर चालत आपल्याला निसर्गाचा आनंद घेत आपण शेवटी 2 तोफांजवळ पोहोचतो। पहिली तोफ इथे आपल्याला बघायला भेटते, त्यानंतर दुसरी तोफ इथे बघायला भेटते। त्यानंतर खाली आलो, उसाचा रस पिला। त्यानंतर मग निघालो मुंबईच्या दिशेने। टॉय ट्रेन पकडून पुन्हा एकदा आपल्या बोटीच्या दिशेने निघालो, बोटीमध्ये बसलो। त्यानंतर बोटीच्या 1 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो गेटवे ऑफ इंडियाला। त्यानंतर मग बस पकडली 116 नंबर आणि पोहोचलो मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे। संपूर्ण हा ब्लॉग आपल्या गणेश आटे या YouTube चॅनलवर आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा। बाय।